नमस्कार मित्रांनो. आज आपण एसोमेटी नॅशनल पार्क या ठिकाणी भेट द्यायला जाणार आहोत. एसोमेटी नॅशनल पार्क हा जो पार्क आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या स्टेटमध्ये नेवाडा या प्रांतामध्ये आहे. आणि हा एक नॅशनल पार्क आहे. या ठिकाणी जे वृक्ष आहेत ते सिकोवा नावाचे जे काही वृक्ष आहेत पाईनमध्ये त्याप्रमाणे तेच वृक्ष आहेत आणि यांची उंची गगनचुंबी असते. या नॅशनल पार्कचा एरिया जवळपास 7,60,000 एवढे किलोमीटर आहे. म्हणजे एरिया एकरमध्ये आहे आणि किलोमीटरचा विचार करता साधारण 3,074 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया. हा नॅशनल पार्क डब्लिनपासून साधारण 400 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि या पार्कचं वैशिष्ट्य असं की या पार्कमध्ये सगळीकडे फिरण्यासाठी अतिशय सुलभ असे रस्ते केलेले आहेत. ठिकठिकाणी वॉशरूमची सोय केलेली आहे. या नॅशनल पार्कचा डिस्कवरी किंवा शोध हा मेरिपोसा बटालियन नावाच्या व्यक्तीनं 1851 साली लावला. आणि हा नॅशनल पार्क अमेरिकेतील सर्वात 3 मोठ्या पार्कपैकी सर्वात मोठा पार्क आहे. योसेमिटी नॅशनल पार्क या ठिकाणी बघण्यासारखी बरेचसे ठिकाणं आहेत. त्यातली काही महत्त्वाची ठिकाणं आपण पाहणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आपण पाहू शकतो तो म्हणजे योसेमिटीत एंट्री केल्याबरोबर योसेमिटीचा जो रिव्हर व्ह्यू, तिथे मर्सिडीज नावाची रिव्हर आहे. या मर्सिडीज रिव्हरच्या चारी बाजूनं डोंगर प्रचंड मोठे आहे. एल कॅप्टन नावाचे एक डोंगर आहे. त्यासोबत हाफ डोम हा एक डोंगर आहे. म्हणजे हे सगळे जे काही मोठे पर्वतासारखे डोंगर आहेत हे सिंगल स्टोन मध्ये, आणि हे जे स्टोन आहे ते ग्रॅनाइटचे आहे. एल कॅप्टन हा जो पर्वत आहे या ठिकाणी आपण पाहाल तर या पर्वताला पुढच्या बाजूने कुठल्याही रोपचा आधार न घेता जगातील एका व्यक्तीनं हा सर केलेला आहे. आणि ती विशेष व्यक्ती आहे की ज्यानं हा सर करण्यासाठी 3 वर्ष सतत प्रयत्न करून हा एल कॅप्टन नावाचा जो का पर्वत आहे तो त्यांनी कुठलाही आधार न घेता, रोप न बांधता तो फक्त बोटानं चढून, हातानं चढून, पायाने चढून सर केलेला. योसेमिटी मध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला ट्रायडल वेल नावाचा फॉल दिसतो. हा फॉल 2 स्टेजेसमध्ये वरून येत असतो. या ठिकाणी जे बर्फ आहे, जे ग्लेशियर पॉईंट हा आहे, आणि त्या बर्फाच्या वितळण्यामुळं हा वर्षभर फॉल चालू असतो. वरून ज्या वेळेला आपण ग्लेशियर पॉईंटला जातो त्यावेळेला हा फॉल अतिशय छोटा दिसतो. तर ब्रायडल व्हेल फॉलची उंची साधारण 620 फूट आहे. आणि हा 24 तास आणि 12 महिने हा कोसळत राहतो. त्यासोबत योसेमिटी फॉल म्हणून पण त्या ठिकाणी आपल्याला जागा दिसतो. आणि हा योसेमिटी फॉल हा अमेरिकेतला सर्वात मोठा चौथा प्रकारचा हा फॉल आहे. चौथा फॉल आहे आणि ह्याची उंची 2,425 फीट आहे. योसेमिटी पाहण्यासाठी आपण दुसरा पॉईंट म्हणजे तो ब्रायडल वेल फॉल आपण पाहतो, योसेमिटी फॉल आपण पाहतो. त्यासोबत आपण पुन्हा एक उंच पर्वतराजी चढत ते ग्लेशियर पॉईंट म्हणून आहे त्या ठिकाणी आपण जातो. ग्लेशियर पॉईंटची उंची समुद्र सपाटीपासून 2,014 फुटावरती आहे. आणि तिथून जो दिसतो जो हाफ डोम आहे खालून दिसणारा तो अतिशय छोटा दिसतो. कारण हाफ डोम हा ग्लेशियर पॉईंट हाफ डोमपेक्षा साधारण 320 फूट म्हणजे 3,200 फूट हा ग्लेशियर पॉईंट उंच. ग्लेशियर पॉईंटवरून आपल्याला योसेमिटी फॉल दिसतो, ब्रायडल वेल फॉल दिसतो. हा जो ग्रॅनाइटचा मोठा हाफ डोम आहे तो दिसतो. हाफ डोम चढण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. हा एक असा अर्धा कापलेला वर्तुळाकार डोम आहे आणि हे याचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी पाहण्यासाठी 3 जे गोष्टी आहेत त्या आपण आता पुन्हा पाहणारच आहोत. तर हे मी आपल्याला का सांगितली ही माहिती व्हिडिओ पाहताना सगळे देत आहे. त्यामुळे याच्या पुढे आपण व्हिडिओ पाहणार आहोत ज्याच्यामध्ये ह्या पॉईंट्सला त्याचा व्हिडिओ आपण पुन्हा पाहू. तोपर्यंत धन्यवाद.